नमस्कार. ओहिओ प्लॅटफॉर्मवर मी आपल्याला भेटलो तेव्हापासून खूप प्रश्न आलेले आहेत. जवळपास 200हून अधिक प्रश्न विचारलेत ज्यांनी मला ऐकलं आणि पाहिलं त्यांनी. प्रश्न प्रामुख्याने जास्त आहेत ते ICT शिक्षकांचे, विनानुदानित शाळांमधल्या शिक्षकांचे आणि अर्थातच जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या माझ्या मित्रांनी प्रश्न विचारलेले आहेत. ICT शिक्षकांची कहाणी तर दर्दभरी आहे. ITचं जग आहे आणि ते शिक्षण शाळेत मिळालं पाहिजे रितसर, यासाठी ICT शिक्षक नेमले गेले. मात्र त्यांच्या अनुदानासाठी कोणती सोय केली नाही. हे सरकार आणि आधीचे सरकार कंपनीकरणाच्या बाजूने अधिक होतं, पण कंपनीकरणाचा जो परिणाम असतो तोच झाला आहे. कंपन्या या शिक्षकांना नेमतं पण पगार काही वेळेवर देत नाहीत. 2-2, 3-3 महिने पैसे थकवून ठेवतात. आणि आता तर 9वीच्या अभ्यासक्रमातून ICTचा विषयच वगळण्यात आलेला आहे. खरं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची गरज या जगात खूप आहे. नवी मुलं तर कोणी न शिकवता पुढे जातात. अशा वेळेला या शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित होतं. पण सरकार नव्या आधुनिक शिक्षणासाठी तरतूद करायला तयार नाही. 8,000हून अधिक शिक्षक जे मोठ्या अपेक्षेने नोकरीला लागले, आज ते घरी बसलेत, उपाशीपोटी आहेत. पुढचं भविष्य त्यांना दिसत नाही. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की मित्र हो, नाव उमेद होऊ नका, निराश होऊ नका, वैफल्याने ग्रासू नका स्वतःला. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आधार आहात, तरुण आहात. हिम्मत बाळगा आणि एकत्र या. आपण सारे मिळून एकजूट करूया. मी तुम्हाला खात्री देतो, वस्ती शाळेचा प्रश्नही असाच होता आणि हा आकडाही जवळपास तोच. 8,500 वस्ती शाळा शिक्षक होते. 1,000-1,500 रुपयावरती स्वयंसेवक म्हणून लागले. काही वर्षांनी ते माझ्या संपर्कात आले आणि मग त्यांची चळवळ आपण सुरू केली. आज वस्ती शाळा शिक्षक कायम झालेत आणि मानधन नाही तर वेतन घेत आहेत. अत्यंत सन्मानाने जगत आहेत. पण वस्तीशाळा शिक्षकांनी एकजूट राखली, विश्वास ठेवला, सोबत आले, आंदोलन केलं. पुन्हा पुन्हा मी त्यांना बोलावलं. जेव्हा जेव्हा बोलवायचो तेव्हा तेव्हा ते यायचे. आपल्यात त्यांनी फूट पडू दिली नाही. माझी तुम्हा सर्व ICT शिक्षकांना विनंती आहे, तुमच्या परिसरातील, गावातील, शहरातील वस्तीशाळा शिक्षकाशी संबंधित कोणी असेल तर त्याला संपर्क साधा. त्यांच्यासोबत तुम्ही एकत्र या. शिक्षक भारती तुमच्यासोबत राहील. शिक्षक भारतीने यासाठी यापूर्वी संघटन सुरू केलं. परवा नाशिकला या मुद्द्यावर फार मोठ्या संख्येने ICT शिक्षक आले होते. तुम्ही सगळेजण एकत्र या. आपण सरकारला भाग पाडू, हा विषय सुरू करायला भाग पाडू आणि तुम्हाला पुनर्स्थापित करून मानधन नाही, कंत्राटीकरणातून, कंपनीकरणातून शोषण नाही, तर सन्मानाने शिक्षक होऊन शिक्षकासारखं वेतन द्यायला आपण सरकारला भाग पाडू. यासोबत 2 फेब्रुवारीला मुंबईत आपण सगळे शिक्षक, कर्मचारी, कंत्राटीकरणात भरडले जाणारे लोक, अंगणवाडी ताई सगळ्यांना बोलावतो आहोत आपण. त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. पण त्याआधी त्याच्या तयारीसाठी नजीकच्या काळात तुमचे जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी एकत्रितपणे यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही ठरवा, मी आपल्यासाठी माझ्या कार्यालयात उपलब्ध आहे. दुसरा प्रश्न मोठा आहे तो विनानुदानित शाळांचा. सरकारने 20%वर बोळवण केली आणि 20%च्या पुढं काही सरकार पाऊल टाकायला तयार नाही. प्रचलित धोरणानुसार 20%चे 40% व्हायला होते, 40%चे 60, 60चे 80, 80चे 100 व्हायला हवे होते. आता तर बहुतांश शाळा 100%च्या टप्प्यावर आहेत, त्या पात्र आहेत, मूल्यांकन झालेलं आहे. मग त्यांना 100% सरकार का देत नाही? पैसे नाही तर सांगतात. ते खोटी गोष्ट आहे. पैसे नाही तसं नाही, पैसे आहेत आणि खूप पैसे लागणार आहेत तसातले भाग नाही. जे पैसे लागणार आहेत त्यासाठी तरतूद केली पाहिजे. माझं तर साधं म्हणणं आहे की सरकारमध्ये सत्तेवर असलेल्या मंडळींनी ती जी मंडळी भ्रष्टाचार करतात त्यातला 10% भ्रष्टाचार जरी तुम्ही कमी केलात ना
माझ्या सगळ्या अनुदानित शाळातल्या शिक्षकांचा पगार 100% तुम्हाला देता येईल. फक्त भ्रष्टाचार थोडा कमी करा, या पैशाची तरतूद इथे करा. शिक्षणावरचा खर्च वाढवा, आणि फार वाढवण्याची गरज नाही. आता आहेत त्या पुंजीतून सुद्धा तुम्ही भागवू शकता. पण इच्छाशक्ती असेल तर, देण्याची दानत नियत असेल तर, नियत नसेल तर तुम्ही काही देऊ शकणार नाही. माझी सगळ्या विनादानित शाळांमधील, कॉलेजमधील आणि ज्युनियर कॉलेजमधील, सिनियर कॉलेजमधील या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की सरकार नुसतं तुमची यादी घोषित करतं तरी तुम्ही अभिनंदन करता, अघोषितांची यादी लवकर जाहीर करू म्हटलं तरी अभिनंदन करता, 20% दिले तरी अभिनंदन करता. असं करू नका. मी या सरकारचं कधी अभिनंदन करत नाही जोवर ते 100% देत नाहीत. आणि 100% रिटायरमेंटला आल्यानंतर तुम्ही देणार असेल तर अभिनंदन कसलं करायचं? आपल्या घामाचा, आपल्या कष्टाचा पैसा आहे हा. कशासाठी त्यांना अभिनंदन करायचं? त्यांनी दिले पाहिजेत, देण्याची प्रोव्हिजन केली पाहिजे. बजेटमध्ये काही करायचं नाही आणि देतो सांगायचं, उद्या देतो म्हणायचं, बैठक घडून आणायची सांगायचं. म्हणून मी त्यांचं कधी अभिनंदन करत नाही. त्यांनी निर्णय जाहीर केला की त्यांच्या पाठोपाठ जायचं आणि असं चेहरे द्यायचे. अरे पदरात काय टाकलं? 15-15 वर्ष लोक आपलं जीवन त्यांनी दिलेलं आहे या राज्याचं शिक्षण वाचवण्यासाठी, शिक्षण पुढे नेण्यासाठी. त्यांची कदर नाही तुम्हाला? मी तुम्हाला खात्री देतो की आपण हे 100% मिळवू. फक्त सोबत या. 2 फेब्रुवारीला आपल्या सगळ्याच अशा उपेक्षितांची, वंचितांची, अडचणीत जे आहेत, ज्यांना सन्मान नाही, त्या सगळ्यांची ताकद एकत्र करणार आहोत मुंबईत. पण त्याआधी तुमच्यातले काही पदाधिकारी तुम्ही जरूर येऊन भेटा. आपण त्याची पुढची आखणी करूया, एवढंच मी सांगतो. तिसरा प्रश्न आहे तो जुन्या पेन्शनच्या मागणीचा. ज्यांनी पेन्शन चोरून नेलं, घाण टाकलं, तेच पुन्हा सत्तेवर आहे. पण काल परवाची बातमी बरी आहे. 5 राज्यांमध्ये मोठा दणका बसला यांना. जेव्हा यांच्या हातात सत्ता आली होती त्यावेळेला यांनी पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला. आता म्हणतात आम्ही 4% वाढ करू आणि 14%चा हिस्सा करू. का? जास्त त्याचा हिस्सा का देऊ नये? मार्ग निघू शकतो. पण देण्याची इच्छा असेल तर. नोटबंदी आणि GSTतून तुम्ही या देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. कर्मचारी जे मागतायत ते त्यांच्या कष्टाचे पैसे मागतायत. समान कामाच्या समान पेन्शनची मागणी आहे. ह्या तिन्ही मागण्या, ICT शिक्षक असतील, जुन्या पेन्शनची मागणी असेल, किंवा विनादानित शाळांमधले शिक्षक असतील, यांची मागणी काय? यांची मागणी समतेची आहे, समानतेची आहे. भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मुख्य उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये समानतेच्या हक्काचा समावेश केलेला आहे. आणि समानतेचा हक्क अधिक्रमित करता येत नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं आहे. मग बाबासाहेबांनी जे दिलं ते काढून घेणारे कोण? आपण आता पुन्हा एकदा त्या समतेच्या मागणीचा आग्रह धरूया. संविधानामध्ये जर समतेची तरतूद असेल, आणि समतेची तरतूद नाही, तो अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. जर तो अधिकार असेल तर मग समान काम समान वेतन, समान पेन्शन आणि समान सन्मान मिळायला पाहिजे. ICT शिक्षकांचं शोषण थांबलं पाहिजे. विनादानित शाळांमधल्या शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांचं शोषण थांबलं पाहिजे. माझ्या अंगणवाडी ताईचंही शोषण थांबलं पाहिजे. अंगणवाडी ताईला तर 3,500 5,000 पगार मिळतो, मदतनीसांना आणखीन कमी. त्यांना वेतन का मिळू नये? आणि किमान वेतन 18,000 रुपये केंद्र सरकारने निश्चित केलं असेल, त्यांना ते का मिळू नये? आपण या एका मागणीसाठी, समतेच्या मागणीसाठी एक मोठा मार्च काढूया. 2 फेब्रुवारीला मुंबईत या. समतेच्या मागणीसाठी समान काम समान वेतन, समान काम समान पेन्शन, सर्वांना समानतेचा अधिकार द्या. बस एवढ्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट करूया. मी येतो एवढं म्हणून चालणार नाही. आपल्या आजूबाजूची जी मंडळी आहेत त्यांनाही हाक द्या. त्यांनाही सांगा की चला समतेच्या मागणीसाठी चलो मुंबई. पण अजूनही काही दुर्लक्षित घटक आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, त्यांनी विचारलेत. मानसेवी शिक्षकांचा प्रश्न असेल, कंत्राटीकरणात भरडल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, B.Ed. D.Edची भरती कधी सुरू होणार याबद्दलचे काही प्रश्न आहेत. कलाक्रीडा शिक्षकांची अडचण आहे. अंशकालीन निदेशकांचा मोठा प्रश्न आहे. परवा मी नाशिकला होतो त्यावेळेला अंशकालीन निदेशकांचं मोठं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. ICT IT शिक्षकांच्या इतकाच हाही प्रश्न फार मोठा आहे. नोकर कपात मोठ्या प्रमाणात 30% नोकर कपात आहे आणि त्यामुळे नोकर भरती थांबलेली नाही.
उलट आहेत ते शिक्षक सरप्लस करण्यासाठी सरकार मागे लागलेलं आहे. शासनानं संच मान्यतेचे जे नवे निकष तयार केलेत त्याच्यामुळे हे सरप्लस वाढलेले आहेत. तो GR जरी मागे घेतला तरी सरप्लस होणं थांबेल आणि नव्या जागा निर्माण होतील. गणिताला विज्ञानाला शिक्षक नाहीत, शिक्षक हवेत. कलाक्रीडा शिक्षकांच्या जागा सरकार भरायला तयार नाही, त्या भरल्या पाहिजेत. एका बाजूला नोकर भरती सुरू करावी, नोकर कपात थांबवावी आणि सगळे भरतीच्या बंदीचे सगळे जे बंद दरवाजे आहेत ते उघडावेत. या मागणीसाठी आपल्याला एक मोठं आंदोलन करावं लागेल. सरकारी निमसरकारी नोकऱ्यासुद्धा जवळपास 30% कमी झालेल्या आहेत आणि त्यांची भरती थांबली. सरकारनं म्हटलं मेगा भरती करतो म्हणून, पण अजूनही चित्र नाही. त्या मेगा भरतीचं जरूर स्वागत करू, पण 72,000 फक्त 36,000 जागा आत्ता भरणार आहेत असं सरकार म्हणतं आहे. 72,000 का? 2.25 लाख जागा रिक्त आहेत असं सरकारचाच आकडा आहे. मग त्या सगळ्यात भरा ना, बेरोजगारांना दिलासा द्या, पण त्यासाठी आंदोलनाचा रेटा लावावा लागेल. माझी आणखी एक तुम्हाला विनंती आहे की कंत्राटीकरणामध्ये भरडला जाणारे इतर जे कर्मचारी आहेत त्यांचा तुम्ही शोध घ्या. जसं मानसेवी शिक्षक आहेत, शिक्षण सेवक पूर्वी ज्याला आपण म्हणतो तसे काही शिक्षक आहेत, आउटसोर्सिंगमध्ये ज्यांना नेमले गेले आहेत असे काही कर्मचारी आहेत. या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपली मागणी रेटली पाहिजे. या सगळ्यांच्या अगदी म्हणजे जिल्हा परिषदेमधल्या बदल्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तर खूप शिक्षक भरडले गेले आहेत. मोठे मोठे म्हणजे एक ज्येष्ठ साहित्यिक आणि त्यांची पत्नी 70 किलोमीटर दूर गेली आहे. निशाणी डावा अंगठा लिहिणारे आपले उतरातकर, रमेश शिंगळे उतरातकर, त्यांची बदली एका ठिकाणी, ते एका ठिकाणी आणि त्यांची पत्नी दुसरी ठिकाणी. 70 किलोमीटर पत्नीपासून दूर त्यांची बदली केली आहे. ज्यांची कादंबरी गाजली, शिक्षणावरची गाजली, त्यांचा तुम्ही असा सन्मान करता आणि सरकार त्यावर काही कारवाई नाही करत. या सरकारची संवेदनशीलता मला खरंच वाटतं. आता हे जे 5 राज्यांचे निकाल लागले त्यापासून त्यांनी धडा घ्यावा आणि शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचं थांबवावं, एवढंच माझं त्यांना म्हणणं आहे. आपण सगळेजण एकत्र येऊया 2 फेब्रुवारीला. चलो मुंबई. धन्यवाद.